नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये हे समोर जे तोरण आहे ते कसं विणायचं हे आपण बघणार आहोत। खास दसरा दिवाळीसाठी हे स्पेशल विणलेलं आहे। याचं विणकाम हे पहिल्यांदा ह्या पाकळ्या विणलेल्या आहेत आणि नंतर प्रत्येक पाकळीची वेगळी सेपरेट पट्टी विणून त्या एकमेकाला जोडलेल्या आहेत। सर्वसाधारणपणे खणाचं जे तोरण असतं त्याचप्रमाणे हे लोकरीचं तोरण विणलेलं आहे। लवकर विणून होतं, दिसतंही छान, जरा नवीन प्रकार आहे। शिल्लक राहिलेल्या लोकरीचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता। सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। तोरण विणायला सुरुवात करत आहोत। 9 नंबरच्या सुया आहेत आणि 4 प्लायचा धागा आहे। सुईवर 21 टाके घातलेले आहेत। जो डार्क कलर असेल त्याने टाके घालायचे आहेत। 21 टाके आहेत। पहिली ओळ सगळी सुलट करायची। करताना हा जो धागा आहे तो असा एकदा पुढे एकदा पाठीमागे घ्यायचा, म्हणजे हा जो धागा आहे तो इथे लपून जाईल, नंतर वेगळा लपवावा लागणार नाही। याप्रमाणे पहिली ओळ सगळी सुलट करायची आहे। पहिली ओळ सगळी सुलट विणलेली आहे। दुसऱ्या ओळीपासून ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका उचलून घ्यायचा असा याप्रमाणे, आणि शेवटचा जो टाका आहे तो उलट विणायचा। दुसरी ओळ पण सगळी सुलट करायची आहे, फक्त हा एकच बदल असणार आहे। शेवटचा टाका एजिंगचा तो उलट विणायचा। 2 ओळी सुलट झालेल्या आहेत। आता तिसरी ओळ लाईट कलरचा धागा घ्यायचा आहे। मी इथे व्हाईट घेणार आहे। याची विण घालायला सुरुवात करायची आहे। पहिला असाच याच धाग्याने उचलायचा, दुसरा सुलट विणायचा आहे। हे बघा, याप्रमाणे अडकवायचा, सुलट विणायचा। जास्त मोठे धागे सोडायचे नाहीत। इथे एक गाठ घालून घ्यायची, म्हणजे तो हलणार नाही धागा। व्हाईटने एक विणला। आता हा जो दुसरा टाका आहे तो याप्रमाणे विणायचा आहे, खालून विणायचा, म्हणजेच या टाक्याच्या खाली इथे होल असतं, हे बघा, हे तिथून सुई घालायची आणि तो विणायचा याप्रमाणे। एक याप्रमाणे, एक सुलट नेहमीप्रमाणे। याप्रमाणे ही ओळ पूर्ण करायची आहे। एक टाका खालून विणायचा याप्रमाणे, एक टाका सुलट, हे बघा याप्रमाणे। शेवटी पुन्हा एक सुलट येतो। शेवटचा टाका एजिंगचा आहे, तो उलट विणायचा। याप्रमाणे ही पहिली ओळ झाली। ह्याच 2 ओळी आता पुन्हा विणायच्या आहेत। दुसरी ओळ पहिला टाका उचलून घ्यायचा, नंतरचे सगळे सुलट, शेवटचा उलट, याप्रमाणे येईल। 2 ओळी या कलरने, 2 ओळी ग्रीनने, याप्रमाणे विणकाम करायचं आहे। आता व्हाईटने ज्या 2 ओळी घातल्या त्याच ग्रीनने घालायच्या, तर त्या याप्रमाणे घालायच्या आहेत। पहिला टाका आधीच्याच कलरने घ्यायचा, दुसऱ्या टाक्यापासून नवीन कलर घ्यायचा आहे। तर हा व्हाईट आहे त्याच्या खालून हा असा ग्रीन घ्यायचा, म्हणजे हा पुढे पुढे कॅरी होत जाईल। ग्रीनने विणताना पहिल्यांदा 2 सुलट विणायचे आणि त्यानंतर खालून टाका विणायचा। यानंतर एक सुलट, एक खालून, याप्रमाणेच विणायचं आहे। फक्त सुरुवातीला तेवढे 2 टाके सुलट विणलेले आहेत। हीच ओळ कंटिन्यू करायची आहे पुढे। एक सुलट विणायचा आणि एक खालून विणायचा। ग्रीनने विणताना शेवटी एक खालून सुलट येतो, शेवटचा टाका एजिंगचा आहे। ही ओळ पूर्ण झाली। हे बघा, हे जरासं असं खेचून घ्यायचं। दुसरी ओळ एकसारखीच असणार आहे। पहिला उचलायचा, जरासा हा असा ओढून घ्यायचा, नंतरचे सगळे टाके सुलट, शेवटचा उलट, हा असा धागा इथून ओढला
की ही साईडची एजिंग येईल। हे बघा, हे डिझाईन आता दिसू लागलेलं आहे। तर 2 ओळी व्हाईटने, 2 ओळी ग्रीनने। आता पुन्हा एकदा बघूया। व्हाईट हा ग्रीनच्या खालून घ्यायचा, पहिला असा उचलून घ्यायचा। व्हाईटने विणताना एकच टाका सुरुवातीला सुलट विणायचा, त्यानंतर एक खालून एक सुलट, याप्रमाणे ही विण कंटिन्यू करायची आहे। खालून जो आपण टाका विणतो तो पहिल्यांदा व्हाईट खालून जिथे विणलेला आहे त्याच्यावरच येतो, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल। हे बघा, एकमेकावर हे खालून विणायचे टाके येत जातात। हे 2 पहिल्या ओळी झाल्या की सोपं जाईल तुम्हाला लक्षात यायला। शेवटी व्हाईटने विणताना शेवटचा टाका सुलट येतो आणि त्याच्यानंतरचा टाका हा एजिंगचा आहे। पहिला उचलायचा, त्यानंतरची ओळ सगळी सुलट, शेवटचा टाका एजिंगचा, असा ओढायचा इथे। हे बघा, याप्रमाणे हे दिसत असेल डिझाईन तुम्हाला। आता ग्रीन घ्यायचा, 2 ओळी ग्रीनने, 2 ओळी व्हाईटने। ग्रीन व्हाईटच्या खालून घ्यायचा, पहिला उचलायचा। ग्रीन विणताना सांगितल्याप्रमाणे पहिले 2 सुलट विणायचे आणि नंतर एक खालून विणायचा, एक सुलट, याप्रमाणे हा पॅटर्न सुरू होईल। ग्रीन विणताना शेवटचा टाका खालून विणावा लागतो, त्याच्यानंतरचा एजिंगचा तो उलट। पाठीमागची ओळ पहिला उचलायचा, सगळे सुलट, शेवटचा मात्र उलट। हे डिझाईन याप्रमाणे दिसणार आहे। हेच 2 कलर अल्टरनेट चालू ठेवायचे आहेत। प्रत्येक कलरच्या 2-2 ओळी विणायच्या आहेत। इथे आणखीन एक टीप अशी आहे की हे बघा, हे जे व्हाईट दिसतात ते खालून विणलेले टाके आहेत आणि हे जे ग्रीन दिसतात ते खालून विणलेले आहेत। म्हणजे खालून कुठला टाका विणायचा हे इथून पुढे सहज लक्षात येतं, सोपं जातं ते विणायला। हे विणकाम असंच चालू ठेवायचं आहे आणि ह्या व्हाईट ओळी अशा एकूण 7 झाल्या की थांबायचं आहे। हे बघा, मोजायचं असं, हा 1 आणि 2 झालेले आहेत, त्याच्यावर असे येतील। ह्या ज्या व्हाईट ओळी आहेत एकूण 7 वेळा झाल्या की थांबायचं आहे। मोजायचं असं 1 2 3 4 5 6 7 व्हाईटच्या वर मोजत जायचं आणि हे 7 वेळा झाले की थांबायचं आहे। तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया। हे पहा, हे 7 वेळा या व्हाईट ओळी विणायच्या होत्या, त्या झालेल्या आहेत। हे बघा, 1 2 3 4 5 6 7, त्यानंतर ह्या 2 ओळी ग्रीनच्या केलेल्या आहेत। आता याला शेप द्यायला सुरुवात करायची आहे। हे जे माप आहे ते सुईच्या मापाप्रमाणे, आणखीन आपण जी लोकर वापरणार आहोत त्या मापाप्रमाणे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। तर त्यासाठी साधारणपणे हे 8 सेंटीमीटर इतकं झालं की थांबायचं आहे। हा पॅटर्न इथे असाच चालू ठेवायचा आहे, एकदा व्हाईट एकदा ग्रीन, याप्रमाणे। पहिला उचलायचा, त्यानंतर इथे 2चा 1 करायचा सुलट ओळीला। आता पुढचे जे टाके आहेत ते आहेत असे विणत जायचे आहेत। तर जसा पॅटर्न येईल त्याप्रमाणे हे विणायचे, एक सुलट एक खालून, जसे ज्याप्रमाणे आहेत आत्तापर्यंत आपण विणत आहोत त्याचप्रमाणे ही विण कंटिन्यू करायची आहे। फक्त टाके आता कमी कमी होत जाणार आहेत। शेवटी 3 टाके राहिलेले आहेत, तर 2चा 1 करायचा। शेवटचा एजिंगचा टाका आहे तो उलट, याप्रमाणे ही ओळ येईल। पाठीमागची ओळ आहे अशी, पहिला उचलायचा, मधले सगळे सुलट आणि शेवटचा उलट। 2 टाके कमी झालेले आहेत, तर इथून पुढे प्रत्येक सुलट ओळीला पहिला टाका झाला की 2चा 1 करायचा आणि शेवटी शेवटच्या टाक्याच्या आधी 2चा 1, याप्रमाणे टाके कमी होत जातील। प्रत्येक सुलट ओळीला 2-2 टाके कमी होणार आहेत। पाठीमागची ओळ आहे अशी आहे, त्याचप्रमाणे हा जो मधला पॅटर्न आहे, जी विण आपण घालत आहोत ती मध्ये मात्र आहे अशी कंटिन्यू करायची। फक्त इथे ॲडजस्ट करायचं आहे। इथे 2चा 1 केल्यानंतर पुढचा टाका कोणता विणायचा हे तेवढं पाहायचं आहे। पुन्हा एकदा बघूया। पहिला उचलायचा, पहिला उचलला, आता ग्रीन कलरने विणायचा आहे, 2चा 1 करायचा, याप्रमाणे
शेवटचे 3 टाके उरेपर्यंत हीच विण कंटिन्यू करायची। शेवटी 3 राहिलेले आहेत, शेवटी 2चा 1 करायचा। त्याच्यानंतरचा हा एजिंगचा आहे तो उलट, पाठीमागची ओळ आहे अशी येईल। तर हेच विणकाम आता कंटिन्यू करायचं आहे। प्रत्येक सुलट ओळीला 2-2 टाके कमी होत जाणार आहेत। ह्याच 2 ओळी पुन्हा पुन्हा करायच्या आणि सुईवर 5 टाके राहिले की थांबायचं आहे। तर 5 टाके उरेपर्यंत आपण विणून घेऊया। हे बघा 5 टाके राहिलेले आहेत। आता ग्रीन कलर आहे, आता व्हाईटने विणावं लागेल। आता याप्रमाणे विणायचं आहे। आता ग्रीन झाल्यानंतर आपण व्हाईट घेतो, तर व्हाईटने पहिल्या 2चा 1 करायचा, मधला 1 सुलट, त्यानंतर पुन्हा 2चा 1। आता सुईवर 3 टाके राहिले। ही उलट बाजूची ओळ सगळी सुलट करायची। तर याप्रमाणे विणायचं, 1 सुलट, 2चा 1 करायचा, 2 टाके राहिले। हा जो पाठीमागचा टाका आहे तो या पुढच्या टाक्यावरून काढून टाकायचा। त्यानंतर हा टाका जो आहे तो एकदा सुलट विणून घ्यायचा। सगळं विणकाम झालेलं आहे। आता हा जो ग्रीन कलर आहे तो छोटासा इथे कट करायचा, त्याप्रमाणे हा व्हाईटही कट करून टाकायचा। ग्रीन कलरचा धागा या लूपमधून काढायचा एका टाक्यातून की हा टाका बंद होऊन जातो। त्यानंतर या दोन्हीची गाठ घालून टाकायची इथे। 7 भागांचं हे तोरण आहे, तर सेम याप्रमाणेच आपल्याला हव्या त्या कलरमध्ये एकूण 7 भाग बनवायचे आहेत। हे जे असे धागे राहिलेले आहेत ते याप्रमाणे लपवून टाकायचे की जेणेकरून ते पुन्हा निघू नयेत वापरताना वगैरे। एकदा वर एकदा खाली याप्रमाणे लपवायचे आहेत। हा धरून एकूण 7 भाग तयार करून घेऊया। हे सगळे भाग विणून झाल्यानंतर हे जे धागे आहेत ते असे लपवून टाकायचे आहेत आतल्या बाजूने। हे बघा, हे असे जे वरवरचे टाके दिसतात त्यातून अशी सुई ही घालायची। हे बघा, यातून हे काढले असे की बरोबर हे असे लपून जातात, म्हणजे हे व्यवस्थित दिसतं। त्याचप्रमाणे हेही धागे लपवायचे आहेत साईडला। हे सगळ्या भागांचं असं करून घ्यायचं आहे। हे बघा, आता पाठीमागून काही दिसत नाही आहे, पुढूनही काही दिसत नाही। आता याची पट्टी बनवायची आहे, तर प्रत्येक भागाची पट्टी अशी विणायची आणि नंतर ते भाग एकमेकांना जोडायचे आहेत। एकच मोठी पट्टी विणण्यापेक्षा प्रत्येक भागाची वेगवेगळी विणायची आहे। हा पूर्ण तयार भाग आहे, तर याप्रमाणे पट्टी विणायची। सुईवर पहिल्यांदा 3 टाके घालून घ्यायचे। शक्य असेल तर जरा मोठ्या नंबरच्या सुया घ्यायच्या। 3 टाके सुईवर घालायचे आहेत। ही पहिली गाठ, त्यानंतर 1 टाका। कुठल्याही पद्धतीने घातले तरी चालतात टाके। 3 टाके घातले, 3 टाके आहेत हे। आता ही जी वरची बाजू दिसते किंवा अगदी कळ दिसते तिथून टाके उचलायला सुरुवात करायची आहे। ही उलट बाजू आहे आणि उलट बाजू आपल्याकडे करायची। पहिल्यांदा अगदी इथला कॉर्नरचा टाका घ्यायचा। हे बघा, हाच धागा घ्यायचा आहे। ही उलट बाजू आपल्याकडे करायची आणि बोटाला वेढा द्यायचा आणि तो आणखीन एकदा असा गोल फिरवायचा किंवा वळवायचा आणि सुईमध्ये अडकवायचा आणि तो जिथून सुई घातली आहे तिथून काढायचा याप्रमाणे। हे बघा, हा नवीन टाका तयार झालेला दिसेल तुम्हाला। अगदी असे कडेकडेने टाके घेत जायचे। त्यानंतर इथे हे बरोबर इथे 20 टाके उचलायचे आहेत। बरोबर 20 टाकेच येतात याचप्रमाणे। हे बघा, दिसायला लागतं हे। पुढची होल्स जी आहेत ती आपोआप दिसतात। ही जी वरची जी ओळ आहे त्याच्या खाली जे होल आहे त्यातून सुई घालायची, असा बोटाला वेढा द्यायचा
तो अडकवायचा आणि तो काढायचा। याप्रमाणे 20 टाके उचलायचे आहेत। हे 3 टाके त्यामध्ये मोजायचे नाहीत। बरोबर पुढच्या होलमध्ये सुई घातली की एक टाका बनत जाईल। प्रत्येक भागाची वेगळी पट्टी बनवून घ्यायची आहे। जोडल्यावर कळतही नाही की ही वेगवेगळी आपण विणलेली आहे। दिसत असेल तुम्हाला, सहज टाके उचलले जात आहेत। आणि शेवटचा एक। हे बघा, हे बरोबर 20 टाके आहेत का बघूया आपण। 20 टाके असले पाहिजेत। हे पहिले 3 मोजायचे नाहीत। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। बरोबर 20 टाके उचलले। आता ही सुलट बाजू आहे ती आपल्याकडे येईल हे याप्रमाणे दिसतं आहे। आता याच्या पुढे पुन्हा 3 टाके नवीन घालायचे आहेत। इथूनच पुढे 1 2 आणि 3। आता सुईवर एकूण 26 टाके आहेत। तर याच्यावर 2 ओळी सुलट करून घ्यायच्या आहेत। ह्या सुरुवातीच्या किंवा बेस रो आहे त्या, तर 2 ओळी सुलट विणायच्या आहेत। एक ओळ विणून झाली। आता दुसरी ही ओळ सगळी सुलट करायची। ही उलट बाजूची असणार आहे ओळ। दुसरी ओळ झाली। हे बघा, हे याप्रमाणे दिसत असेल। याच्यावर 2 ओळीची विण घालायची आहे वरच्या पट्टीसाठी म्हणून। तर ह्या 2 ओळी त्यातल्या नाही आहेत। तर ही 2 ओळींची विण आहे। तर त्यातली पहिली ओळ सगळी सुलट असणार आहे आणि ही सुलट बाजूलाच ओळ आहे। पहिल्या ओळीला काहीही व्हेरिएशन नाही आहे। सगळी ओळ सुलट करायची आहे। दुसरी ओळ ही उलट बाजूला असणार आहे। तर दुसरी ओळ याप्रमाणे पहिले 3 टाके सुलट, दुसऱ्या ओळीला पहिले 3 आणि शेवटचे 3 हे सुलट आणि मधल्या 20 टाक्यांमध्ये विण येणार आहे। तर ती अशी असेल। पहिले 2 टाके सोडायचे आणि इथून अशी खालून सुई घालायची। हे बघा, या सुईच्या खालून ही सुई घालायची आणि तो टाका विणायचा याप्रमाणे। त्यानंतर हे जे पहिले 2 टाके आहेत त्याचा पाठीमागून 2चा 1 करायचा। याप्रमाणे हे पूर्ण करायचे आहेत 20 टाके। सुरुवातीचे 2 टाके सोडायचे, इथून अशी सुई घालायची, त्यातून असा हा लूप विणून घ्यायचा आणि त्यानंतर ते पहिले 2 टाके पाठीमागून सुलट विणायचे। एवढंच आहे ह्या विणीमध्ये। हे बघा, खालून हा विणायचा, त्यानंतर 2 टाके सुरुवातीचे असतील ते पाठीमागून सुलट विणायचे। पुन्हा वीस टाक्यातले हे शेवटचे 2 टाके आहेत, तेही त्याचप्रमाणे विणायचे। मधले 20 टाके याप्रमाणे विणलेले आहेत। पहिले 3 सुलट विणले। आता हे शेवटचे 3ही सुलट विणायचे। हे शेवटचे आणि पहिले जे 3 आहेत ते बॉर्डरचे टाके आहेत। हे बघा, ही विण अशी दिसत असेल तुम्हाला। तर आत्ता ज्या 2 ओळी आपण केल्या त्या आणखीन 2 वेळा आपण करून घ्यायच्या आहेत। पहिली ओळ पूर्ण सुलटच येईल। उलट बाजूची ओळ मात्र आत्ता दाखवली त्याप्रमाणे करायची। तर या 2 ओळी आणखीन 2 वेळा, म्हणजे एकूण 4 ओळी विणायच्या आहेत। तर त्या आपण विणून घेऊया। आणखीन 2 वेळा
या 2 ओळी आपण विणलेल्या आहेत हे याप्रमाणे दिसत असणार आहे। हे बघा विण आता स्पष्ट दिसते। सुलट बाजूलाच आपण आलेलो आहोत। मध्ये थोडासा दुसरा कलर लावायचा आहे। याप्रमाणे पहिल्या टाक्यातून असा विणून घ्यायचा आणि हा जो धागा आहे दुसरा कलरचा तो इतका इथे सोडायचा आहे, कारण ते त्याच धाग्याने आपल्याला शिवायचा आहे, तर तो अगदी कमी सोडायचा नाही। इथे याची एकमेकाला अशी गाठ घालून घ्यायची। याप्रमाणे पहिला टाका विणलेला आहे आणि हीच विण कंटिन्यू करायची आहे। पहिली ओळ आपण सगळी सुलट करतो, तर या कलरने सुलटच करून घ्यायची सगळी ओळ। ही सुलट बाजूच आहे, सुलट बाजूनेच नवीन कलर लावलेला आहे। आता दुसरी ओळ ही व्हाईटची ज्याप्रमाणे विणली त्याचप्रमाणे विणायची आहे। पहिले 3 टाके सुलट, त्यानंतर पहिले 2 टाके सोडून याप्रमाणे सुईमधून घालायची आणि तो टाका विणायचा। त्यानंतर या 2चा 1 पाठीमागून करायचा। हेच कंटिन्यू करायचं आहे 20 टाक्यांमध्ये। वीस टाक्यातले हे 2 शेवटचे आहेत, ते पण याचप्रमाणे विणायचे। हे बघा शेवटचे 3 टाके सुलट। हे बघा हा मध्ये थोडासा वेगळा कलर घातलेला आहे। आता हा जो कलर आहे तो पुन्हा इथे कट करून टाकायचा। याने 2च ओळी घातलेल्या आहेत, आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता। हेच विणकाम करायचं आहे। मी 2च ओळी इथे घातलेल्या आहेत, याची गाठ घालून टाकायची। आता हा जो व्हाईट आहे त्याने याच 2 ओळी पुन्हा घालायच्या आहेत याचप्रमाणे, तर त्या 2 ओळी आपण पूर्ण करून घेऊया। या व्हाईटने पण 2 ओळी घालून झालेल्या आहेत। आता टाके बंद करायचे आहेत, सुलट ओळीनेच टाके बंद करायचे। पहिला सुलट विणायचा, दुसरा सुलट विणायचा, पहिला त्यावरून काढून टाकायचा। याप्रमाणे सगळे 26 टाके बंद करायचे। पुढचा टाका विणायचा, पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा। सगळे टाके बंद झालेले आहेत। हे बघा हा शेवटचा टाका, सुई काढून घ्यायची आहे। हा जो धागा आहे तो इतका इथे सोडायचा आहे, यानेच आपल्याला शिवायचं आहे, म्हणून हा इतका असा सोडायचा इथे आणि कट करायचा। हा जो शेवटचा टाका राहिलेला आहे त्यातून हा असा धागा बाहेर काढायचा की हा टाका बंद होऊन जातो। हे बघा आणि पूर्ण विणकाम झालेलं आहे। प्रत्येक भागाला ही अशी वरची पट्टी विणून घ्यायची आहे आणि टाके बंद केल्यानंतर इतका धागा सोडायचाच आहे। याच धाग्याने आपल्याला या 2 इथल्या बाजू शिवायच्या आहेत आणि इथेही एवढा हा जो कलर जो असेल त्याने इतका धागा सोडायचा आहे। तर याप्रमाणे सगळ्याच्या वरची अशी पट्टी विणून घेऊया। छोटी ही पट्टी विणायला लागते, कमी टाके असल्यामुळे ते पटपट होतं। 2 भाग एकत्र करायला सुद्धा सोपं जाईल। आता हे भाग एकमेकाला जोडायचे। सुरुवात ही उजव्या बाजूचा जो पहिला भाग असेल तिथून करायची, आपले ज्याप्रमाणे कलर असतील त्याप्रमाणे। हे बघा आता धागे दिसत असतील तुम्हाला, प्रत्येक भागाचे हे जे व्हाईट धागे आहेत ते डाव्या बाजूला असणार आहेत इकडे, आणि या बाजूला धागे असणार नाही आहेत। तर उजव्या बाजूचा जो धागा असेल तो घ्यायचा, अर्थात ते तसंच असणार आहे, त्यामुळे काही गोंधळ व्हायची शक्यता नाही आहे। हे बघा हे बरोबर एकमेकाला लावून घ्यायचं आहे आणि हा ऑरेंज आहे धागा तो पहिल्यांदा इथे असा अडकून घ्यायचा, म्हणजे तिथे ऑरेंज हे बघा तेवढासाच सोडलेला आहे, आपण जास्त सोडलेलाच नाही आहे। तर इथे असा हे बरोबर ऑरेंज एकमेकाला शिवलेलं असेल। ऑरेंज भाग आहे तो ऑरेंजने शिवायचा। हे जे धागे आहेत त्याच्याशी एकमेकाला आपण गाठ घालून टाकू, म्हणजे मग ते व्यवस्थित बसून जाईल।
ही सुलट बाजूच आहे, सुलट बाजूनेच आपण शिवतो, उलट बाजू आत आहे. तर हा धागा तर काय प्रश्नच नाही, हा पुढच्या याला येईल. दोन भाग जिथे एकत्र होतात तिथे जो धागा असेल थोडक्यात त्याने शिवायचं. हे बघा, आता हे इथून इथपर्यंत शिवून घ्यायचं. इथे पहिल्यांदा एक अशी गाठ घालून घ्यायची. हे बघा याप्रमाणे. आणि हा जो धागा आहे, आता आपण ऑरेंज इथे शिवलेला आहे, तर हा व्हाईट धागा असा खालून घ्यायचा, असा खाली घालून घ्यायचा आणि बरोबर या व्हाईटच्या इथे काढायचं आहे. म्हणजे मग ते आता व्हाईट शिवायचं. अगदी सोपं आहे हे. समोरासमोर जे हे टाके दिसतात, हे बघा, त्या टाक्यातून असं हे पुढे पुढे शिवत जायचं आहे. हे बघा, हे याप्रमाणे. हे बघा, कळत पण नाही कुठे शिवलेलं आहे ते. हे बघा, हे अगदी सोपं जातं. परत यातलं जे अंतर आहे ते पण व्यवस्थित येतं, म्हणून याप्रमाणे हे केलेलं आहे. आता हा धागा शिल्लक राहिलेला आहे, तर तो तसाच पुन्हा वळवून घ्यायचा, ज्याप्रमाणे आत्ता आपण शिवलेला आहे त्याप्रमाणे. म्हणजे मग संपून पण जाईल आणि इथे जास्त भक्कम पण होईल. हे बघा, पुन्हा हा इथून काढायचा. व्हाईट जे आहे ते व्हाईटने शिवायचं, ऑरेंज जे आहे ते ऑरेंजने शिवायचं, याप्रमाणे. हे झालेलं आहे शिवून आपलं. आणि हे पाठीमागे घेतल्यानंतर इथे गाठ घालून टाकायची यातून अशी. हे बघा याप्रमाणे. आणि मग हे धागे इथे कट करून टाकायचे जास्तीचे असतील ते. मग लावल्यावर पण हे व्यवस्थित दिसतं. हे झाली एक पाकळी. आता इथे दुसरी पाकळी जोडायची, ती पण याचप्रमाणे. हे बघा, आता या पाकळीला आणि या पाकळीला हा धागा वापरायचा, त्याच्या पुढच्या पाकळीला हा धागा, याप्रमाणे हे धागे वापरत जायचं आहे. आणि आपल्या एकूण ज्या 7 पाकळ्या आहेत त्या ज्याप्रमाणे आपल्याला कलर हवे आहेत त्याप्रमाणे ह्या जोडत जायच्या आहेत, की आपलं तोरण तयार झालेलं असेल. या सगळ्या पाकळ्या एकमेकाला इथून आपण अशी जोडून घेऊया. सगळी जोडल्यानंतर ही अशी एक पट्टी तयार झालेली दिसेल. आपलं तोरण तयार झालेलं आहे. पूर्ण सगळे हे भाग एकमेकाला जोडलेले आहेत. हे बघा, इथून सुरू केलेलं आहे, तर असे एकूण 7 भाग जोडलेले आहेत. खूप सुंदर दिसतं हे तोरण लावल्यावर. तुम्ही इथे खाली गोंडे वगैरे करून सुद्धा लावू शकता. आणखीन डेकोरेशन तुम्हाला जे हवं ते करू शकता. जरा वेगळा प्रकार आहे. खणाचं कसं असतं तोरण, त्याप्रमाणे हे विणलेलं आहे. तर आशा आहे की तुम्हाला हे विणायला आवडेल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.